चालत राहिला असता रस्ता टिकून राहतो, पायवाट टिकते. रस्ता मोडला त्या ठिकाणी गवत उगवणार, रस्ता दिसेनासा होणार, पायवाट संपली. त्याप्रमाणे ध्यान साधना चालू असेल, चित्ताचं समाधान अखंड टिकून राहते. ध्यान साधनेला अंतर पडला, आपोआप विक्षेप निर्माण होतो, आनंद मिळणार नाही. त्याच्याकरता नित्याची साधना करावी. जीवाला जी भ्रांती झाली त्या भ्रांतीचा परिणाम दुःख भोगण्याची पाळी आली. जीवाला स्वतः विसर पडला, मूळचा संकल्प विसरला, स्वतःच स्वरूप विसरला. म्हणून ईश्वराने दया केली, भगवंताने दया करून कृपा करून पुन्हा मानव देह दिला. मानव देह केवळ देवे दिला देह भजना गोमटा, केवळ भजन करण्याकरता दिला, केवळ जीवाचा जीवभाव जाण्याकरता दिला. मानव देहाचं कर्तव्य इतर देहापेक्षा वेगळं आहे. मानव देहामध्ये संसार करायचा नाही, अन्य युनीमध्ये संसारच केला. मानव देहामध्ये संसार टाळायचा आहे. माऊली म्हणतात, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. याच जन्मातून पुढचे जन्म टाळायचे आहेत, पुढचे दुःख टाळायचे आहेत. त्याचे करता साधना आहे. भ्रांत झालेल्या या जीवाला मूळ स्वरूपाकडे नेण्याकरता, अंधारातून प्रकाशाकडे नेण्याकरता, मृत्यूतून अमृताकडे नेण्याकरता, दिव्य होण्याकरता याच सत्संगाची गरज आहे, याच ध्यान साधनेची गरज आहे. याच साधनेशिवाय जीवभाव हटणार नाही, जीवाची भ्रांती जाणार नाही.